तुम्हाला सांगता येत नाही महाग आहे का काय. थँक्यू सो मच. लवकर आले जवळच्या जास्तीच नव्हती काय करायचं. हे बरं आहे तुम्हाला. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज ना मी माझ्या मैत्रिणीच्या वास्तुशांतीला चालली आहे. गिफ्ट तर आपलं आधीच पोहोचले, काय आहे ते तुम्हाला तिथं गेल्यावरच समजेल. तर चला मी तयार होते. आज 2 कार्यक्रमाला जायचंय, तर मी यांना म्हटलं की मला मेकअपचं सामान घेऊन या, मी घरातली कामं पटापट आवरून घेते. बंद करा ना. तर पहा, ही लिपस्टिक आहे, ही 329ची आहे. मी कधीच 150 रुपयाच्या वर लिपस्टिक वापरत नाही. मग काय झालं? कोणी सांगितलं होतं आणायला? मला काय माहिती तुम्हाला सांगता येत नाही महाग आहे का काय. महाग तुम्हाला काय माहिती. हे मी छोटी ट्यूब आणा म्हटलं होतं. आता महागचं काही नाही बरं का, पण लेकरं आपली वस्तू ठेवतच नाही, तर एवढी महाग कशाला घ्यायची असं मला वाटतंय. साडीवरती ना मी असं सोन्याचं ज्वेलरी वापरत असते, कारण की कुठल्याही साडीवर मॅच होते, वेगवेगळं घ्यायची गरज पडत नाही. तर 10-15 मिनिटातच आम्ही पोहोचणार होतो आणि बाहेरचं मी घेणार होते व्हिडिओ, पण कसं आहे ना, पाहुणे असले ना मला खूप लाज वाटते, म्हणून मी काही घेतलं नाही. तर अशी पूजा मांडली, पाय पडले आणि चला आता तुम्हाला इकडं हे करून घेतलं का? छान केलंय सगळं. हे चांगलं केलं मात्र. कोणतं माईला हे माझ्या फ्रेंडला दिले मी सरप्राईज. ती खूप खुश झाली होती, मला तिची खुशी पाहायची होती. असं नाही की तिला घेऊ शकत नाही, पण तिची म्हणजे माझ्याकडून तिला अपेक्षा नव्हती ना. थँक्यू सो मच. रोज तोंड पाहताना मला आठवण करतात. सकाळी मेकअप बसलो नाही काय. होय का? नाही, छान मेकअप केलाय, छान दिसताय. थँक्यू सो मच. लवकर आले जवळच्या जास्तीच नव्हती काय करायचं. हे बरं आहे तुम्हाला म्हणून आता दिसणार असं. इकडे हे दाखव किती छान आहे. मस्त ना, पावसाळ्यात छान दिसणार. इकडे येते का सूर्य? मस्त दिसतंय ताई इथून. अरे आरोशी, पूर्ण निसर्गच पहा आता तुम्ही. उठल्या चांगलं ना, असं छान दिसतंय. होय. आता मैत्रिणीचं घर म्हटलं ना, तर आपलं एक दुसरं माहेरच आहे. बहिणीसारखंच लाड प्रेम असते मैत्रिणीचं. तर नक्कीच मी दुसऱ्या वेळेस तुम्हाला होम टूर करेल. कसं पाहुणे होते आणि जेवणाची गडबड, त्याच्यात ना मी व्हिडिओ काही केला नाही, पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा जाईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. ह्या आहेत ताईंच्या सासू, यांच्यासोबत माझी आधीपासूनच ओळख आहे, म्हणून आम्ही बोलत होतो की खूप मस्त आहे, इकडून छान दिसते वातावरण वगैरे ना. काय सांगते आजी? गाणे सांगते दुर्वाला. देवा सत्यनारायणा, मला आपलं लय सुधी कर, शाळा शिकू, मला लय सुधी आणते आणि हे करायचं असं म्हणायचं. सत्यनारायण आता ज्या काही आपल्या आजी असतात ना, त्यांना आपलं परक नसते, त्यांना सगळे सारखेच असतात. तर दूरवाला लाड करत होत्या, मला सुद्धा खूप मायानं बोलत होत्या. आणि मग म्हटलं चला, आता रात्रीचे 11:30 वाजले होते मला घरी यायला. पण तिच्या घरी जायच्या आधी ना आम्ही इकडे बारशाला आलो होतो. तर हे सुद्धा तुम्ही नक्की पहा की कोल्हापुरात कसं बारसा करतात, आणि प्रत्येक गोष्टी तिकडे ओटी भरायचं आहे म्हणजे आहेच बरं का. इथं पण आम्ही छान एन्जॉय केलं. तर पूर्ण पहा, पाळणा सुद्धा आहे पुढे म्हटलेलं. साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा, साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा.
आले तानाजी मासे धार आशिष निर्मळ शोभे सदर जो बाळा जो झोरे जो आशिष निर्मळ शोभे सदर जो बाळा जो झोरे जो पाचव्या दिवशी पाचली गेली धन्य अंबिका धावून आली जो बाळा जो झोरे जो अंबिका धावून आली जो बाळा जो झोरे जो केशरी कंपाळी तिरा जो बाळा जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो झोले जो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो झोले जो 11व्या दिवशी आनंद मोठा आनंद मोठा आली सेनापती तानाजी मुंडा आली सेनापती तानाजी मुंडा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो झोले जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो झोले जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा नवव्या दिवशी नवरत्न हिरा जशा मोत्याने गुंफिल्या तारा जशा मोत्याने गुंफिल्या तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो झोले जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो झोले जो 10व्या दिवशी करुणी शिणे 11व्या दिवशी करुणी शिणे निळ्या घोड्यावर रेशीम निळ्या घोड्यावर रेशीम फोटो काढावा वरती बसून जो बाळा जो झोले जो फोटो काढावा वरती बसून जो बाळा जो झोले जो 11व्या दिवशी 11वा रंग 11व्या दिवशी 11वा रंग पाहून सेना झाली राजा दंग जो बाळा जो झोले जो पाहून सेना झाली राजा दंग जो बाळा जो झोले जो 12व्या दिवशी बोलवा माळी 12व्या दिवशी बोलवा माळी किल्ल्यास नावने केळी किल्ल्यास नावने केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो झोले जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो झोले जो पहिल्या दिवशी पहिला मासुळा करबनाचा रंग पिवळा करबनाचा रंग पिवळा गडगी तो कृष्ण सावळा जो बाळा जो झोले जो दुसऱ्या दिवशी पदर बंद माही बापाला झाला आनंद माही बापाला झाला आनंद या चुलीवर काढत